काढतो तू? मम्मी ओरडती तरी. अशा हाणाने त्याला 2-4 गच्चीवरून उडी मारशील का? मला ताकद नाही बोलायला, इतका मार खाल्ला असता तू आज. कान पकड, सॉरी म्हण. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज सकाळ ना खूप जास्त सुंदर झालेली आहे, कारण की बाहेरचं वातावरण ना एकदमच सुंदर झालेलं आहे. असं मस्त थंडगार हवा सुटलेली आहे आणि बारीक बारीक पाऊस सुद्धा चालू आहे सकाळपासून. आता मॉर्निंग झालेली आहे, स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता आहे ना मी ऋषीसाठी नाश्ता पण बनवलेला आहे. इथे बघा ऋषीचा नाश्ता चालू आहे. तर ऋषीला आता मी नाश्ता दिलेला आहे. नाश्त्यामध्ये दिलेला आहे दूध आणि पराठा. याला पराठा कसं काय म्हणू शकतो? अरे लच्छा पराठा असतो तो, लच्छा पराठा. तू एवढं बुरस दाखवते मला. गाईज रात्री ना आम्हाला झोपायला म्हणजे आरुण ते तरी 2:30 वाजता झोपले. मला 4 वाजले. मी एक गेमिंग व्हिडिओ एडिट केला आणि तो गेमिंग व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग झालेला आहे माहिती का. आपलं युट्यूब चॅनल आहे ऋषिओ गेमिंग, RUSHIO गेमिंग. ऋषिओ गेमिंग आहे युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. कमला नावाचा आम्ही एकदम हॉरर गेम खेळलेला आहे आणि आरू एवढी घाबरत होती त्या गेम मध्ये. खूप इंटरेस्टिंग गेम झालेला आहे. मी दाखवतो तुम्हाला, चॅनल दाखवतो एकदा. युट्यूब ओपन करायचं. इथं ऋषिओ गेमिंग हे आपलं चॅनल आहे. इथं व्हिडिओ आहे आरोही घाबरली, याला क्लिक करायचं आणि बघायचा. एकदम डेंजर व्हिडिओ आहे. आरोही अशी घाबरती माहिती का त्या व्हिडिओ मध्ये. मी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट पुढे घेऊ ना. कसली डेंजर घाबरले मी. आमची रुदी आलेली घरी. ऋतू रुदू कोणाच्या घरी आला? गुशी काकाच्या गली. लेज लास्टची पिल्लडी. हर्षद पण लहान होता ना, मी असंच हर्षदला सांभाळायचो. 13 इयर्सचा डिफरन्स आहे हर्षद आणि माझ्यात. ते दोघे ना आंघोळीला चालले. ऋती कुठे चालली? अंजीला. नावनवला चाललं. आता लेकराला कसं आंघोळ घालायचं कसं नाही सगळी प्रॅक्टिस करून घेतो, फ्युचर मध्ये कामात येईल ना. आता ऋषीचा नाश्ता पण झालेला आहे आणि ऋषीने आणि हृदयाने मस्त पैकी आंघोळ पण केलेली सोबत. एवढी भारी आंघोळ केली त्यांनी माहिती का. हे मी तुला दाखवतो. ए वाव, तर टॉप मध्ये बसला होता ना गोंडा. बोट ठेवतो काहीच, काही पण बघू नका. एकदम भारी लय मस्ती करत असेल ते मध्ये ना. निघायचीच इच्छा नव्हती लगे बाहेर. आता मी माझ्यासाठी ना मस्त पैकी शेवया बनवते, तिखट शेवया. मला ना शेवया खायला खूप जास्त आवडतं आणि यामध्ये ना मी खूप साऱ्या व्हेजेस टाकलेले आहे. हर्षद आलेला आहे शाळेतून. कशी हालत करून येतो गो माय. सगळी पॅन्ट बिंट भरून आलेला आहे. तू शूज बघशील ना, सगळं खराब झालेलं आहे. डायरेक्ट चेक खाली सगळं वरती. साईडला काढला नाही का? नाही तर सगळी पार्किंग भरल. नाही शाळेत बस कशी आलेली होती? ते काय स्पेसच्या बारेमध्ये ना, ते इन्फॉर्मेशनची बस होती, त्यात आहे ना सगळं स्पेसच्या बारेमध्ये होतं. हा म्हणजे त्याच्याबद्दल होतं. कळालं का बारे? कळालं का बारे? मला म्हणतोय तो. हा मग मला हिंदी बोलायचं आहे ना, म्हणून बारे. हिंदी में बात करू मेरे से. क्या बात करू आपसे? कुछ भी बात करो. आपने खाना खाया? तुम जाओ पहले आंघोळ करके आओ. जाओ. रुक जा. जाओ, मैं बताता हूँ. हे घाम आहे का पाणी आहे? घाम आहे. बापरे, एवढा घाम. हे बघ, त्याला लय घाम येतो. तुला सांगू का आम्ही काय काय केलं. हा. मग आम्ही ना व्हॉलेंटियर बनलेलो होतो. व्हॉलेंटियर म्हणजे माहिती का? हा, माहितीये. इन्फॉर्मेशन देतात. मी व्हॉलेंटियर बनलेलो होतो. मी हा. सगळ्यांना इन्फॉर्मेशन दिली. सांगू का तुला कशाची इन्फॉर्मेशन दिली? हा. एक सॅटेलाइट होता आपल्या अर्थच्या वरती. कोणतेही डिझास्टर येऊ शकतं, हेवी रेन, अर्थक्वेक. तर ते ना पहिलेच अर्थला आहे ना इन्फॉर्म करते माणसांना. हा, ओके. ऋषीसाठी मी नाश्ता बनवला होता आणि माझ्यासाठी ऋषी नाश्ता बनवतोय. करना पडता है. जाळून ठेवतोय बाबा वा साईडला. काय? अरे देवा, त्याला टॅग तसंच ठेवलेलं. नाश्ता तर मी बनवत होतो ना, तू कशाला मध्ये लुडबुड करतीये? तुला जर बनवायला लावलं ना तर तू इथं गॅस सोडतो आणि तिकडे येऊन बघतो, आमच्यासोबत गप्पा मारत बसतो. सगळं जाळून ठेवशील इकडं. मला तुझ्या हातचा स्वयंपाक खायचा आता. मला बनवून दे लवकर, मला लय भूक लागली. देगा खाना पडेगा. हाँ खाऊंगा. तू कुछ भी बना, कुछ भी लगे, कुछ भी सिर्फ मेरे को तर खाना. काही एक दिवस मी कम्प्लीट असं चॅलेंज करणार आहे, ज्यात ना कम्प्लीट मी स्वयंपाक करणार आहे आणि या सगळ्यांना खावं लागणार आहे. बरं का, पहिलेच सांगतो खावं लागल. तेच आता शेवया तयार झालेल्या आणि मी मस्तपैकी शेवया खाणार आहे. तुला देऊ का? नो, त्याला काहीच खायचं नसतं. मी इतकं छान छान बनवते त्याच्यासाठी, पण तो काहीच खात नाही. बनवून देते, तुला नुसतं खायचं राहतं. तू खात का नाही बरं? भूक नाही का तुला? भुकेचे किडे मेले का तुझे? वातावरण किती भारी झालंय ना. टॉपिक का चेंज करते भामट्या. फिरायला जाऊ यार आपण अशा मस्त हा यार, वातावरणात. कुठेतरी चल ना प्लीज. मी आज तुला तेच म्हणणार होती. एवढं सुंदर वातावरण झालेलं, प्लीज कुठेतरी हा ना, चल. कपल ट्रिपचा तर आता पत्ताच गायब केलाय त्यांनी. थोडं बजेटमुळे काहीच प्रॉब्लेम झाला, बट करू लवकरच प्लॅनिंग करू. आणि कसं आहे माझं असं थोडं नियोजन कसं प्रॉपर राहतं. लांबचं नाही पण मग जवळचं तरी प्लॅन करू ना मस्त. येस, मोजून 10 ते 15 दिवस आपण प्रॉपर एकदा पाऊस पडला की 100% प्लॅन करू आणि कुठेतरी जाऊ. हा मस्त.
कारण की मान्सूनची आपण एवढी वाट बघतो आणि मग पण त्यातच अजून फिरायचं. पाहिजे तसा पाऊस पडला नाही ना. अरे आपल्या इथे नाहीये तेवढा, आपण मग जिथे आपल्याला फिरायला जायचंय तिथे आहे ना, कुठं जायचंय? म्हणजे जिथे जायचं असेल तिथं. Shut up, खाऊन घे. गाईस, तर तुम्हाला आहे ना आता आम्ही खूप जास्त घामाघूम दिसत असेल, कारण ना आम्ही आत्ताच एक घरात गेम खेळलेला आहे सर्व फॅमिलीने. खूप जास्त मजा आली आणि त्या गेमचा ब्लॉग आहे ना ऋषिकेश गाडेकर ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला पोस्ट झालेला आहे. सो नक्की बघा, खूप जास्त आणि इंटरेस्टिंग ब्लॉग झालेला आहे. अरे चांगलं प्रमोशन करतेय, बट मी या प्रमोशनचे पैसे देणार नाहीये. तू पण माझं प्रमोशन करत जा मग तुझ्या ब्लॉग मध्ये. नको पैसे देऊन टाकतो, नको पैसे देऊन टाकतो. म्हणजे करणार नाही. करेल ना काय? सचिन तर मस्त मजा चालू आहे, नुसते गेम खेळतोय, मस्त मजा मस्ती चालू आहे. आता चल अभ्यास कर. करतो ना अभ्यास. कर ना मग. तिथे एवढा पसारा कस काय? ते काल आपण सामान नव्हतं आणलं का, ते सगळं वायर वगैरे, मग ते आज मी सॉर्ट आउट करतो ना. कधी? तुला एखादी गोष्ट करून देतो ना हर्षद आवडीने, तर मला असं वाटतं तू थोडी स्वच्छता पण ठेवली पाहिजे. किती वायरिंग वगैरे. मी आता ते मला माहिती नाही ना कोणती वायर कशाची, म्हणून एकदा मी ते माहिती. सगळं आवरायचं काय, सगळी रूम क्लीन ठेवायची. रूम क्लीन ठेवायची जिम्मेदारी तुझी ना. अमोल दादा पण काल कंप्लेंट करत होता की तू रूम स्वच्छ ठेवत नाही म्हणे. मी आता शाळेत जात होतो ना, म्हणून मग लगेच ट्युशनला पण जावं लागायचं, मग होतच नव्हते. टाइम नसेल तुझ्याकडे आहे ना. बाकीचा टाइमपास करायला त्याला सगळं वेळ असतो बरं का, पण त्याची रूम क्लिनिंगची वेळ आली ना की त्याला खूप जास्त जीवन येतं. हर्षद, ही गोष्ट मला आवडत नाहीये. तुला बाकीच्या गोष्टी मी प्रोव्हाइड करतोय ना, तू जी गोष्ट मागितली तू तुला घेऊन देतोय ना. तुझी रूम क्लीन ठेवायची, बस दॅट्स इट. हर्षदला तर असं काही बोलायला गेलो ना आपण की लगेच त्याच्या डोळ्यात पाणी. लगेच रडायला लागतो. कुठं रडते? हे बघ डोळ्यात पाणी आलंय. हे बघ पाणी, हे बघ किती पाणी आलंय. प्रत्येकाचंच राहतं ना, हे काय तुझ्या डोळ्यात नाही, आमच्या डोळ्यात नाहीये, नाही, माझ्या तुझ्याच डोळ्यात आहे. आहे तुझ्या डोळ्यात पाणी आहे, तू रडायला लागलेला आहे. नाहीये ना, आता मला लगेच कळतंय ना. अरे तिच्या डोळ्यात नाहीये. तू रडतय. रडकी आला नाही, हर्षद. रडतो काय हर्षद तू? नाही, मी नाही रडत. खरंच रडतोय. ए, मी नाही रडत आहे. मला डोळ्यात पाणी आलंय का? हा मग सांग नाहीच माझ्या डोळ्यात पाणी आलंय का? हो आले. अरे त्या डोळ्यात पाणी आलंय ना. आलेलं आहे. अरे दीदी, डोळ्यात पाणी आलंय. आलेलं आहे ना. आवडतोय का हर्षद आता? हे बघ, आवडतोय. आता सगळे केबल्स आहे ना सॉर्ट आउट करतो. फक्त दादा थोडी मदत कर ना, की कोणती केबल कुठं ठेवायची काय. जेव्हा आम्ही सर्व जेवतो ना तेव्हा याला भूक लागत नाही, आणि आता अध्यात मध्यात त्याला भूक लागते. जेव्हा घरात सगळं असतं, भाजी पोळी असते, त्याला भाजी पोळी खायची नसते, त्याला दुसरं काहीतरी इंटरेस्टिंग खायचं असतं. सो त्याच्यासाठी आज मी बनवणार आहे पोळी पिझ्झा. म्हणजे मी बोलू का नको? बोल, आता बोल. तुझ्यासाठी पोळी पिझ्झा बनवते. से थँक्स टू मी. आधी बनव. आता मला काय बोलायचं होतं नेमकं आहे ना, ते डोक्यातून चालले गेलेले. जाऊ दे, आता तू पिझ्झा बनवतीच आहे, करून गेले ऍडजस्ट, खाऊन गेली मी त्याला. ऍडजस्ट करणार आहे का? नाही मग भाजी पोळी बनव. ऍडजस्ट नाही रे बाबा, कर रे बाबा. एक तर भाजी पोळी जायला नाही मला 2-4 दिवस झालं. काहीतरी भारी भारी खा वाटतंय, असं काहीतरी भारी भारी खा वाटतंय. सो तू कर बरं का, लवकर कर. एकदम भारी करते तू, टेस्टी करते, एक नंबर लगे करते बस. एवढी तारीफ खूप झाली. सवच आहे बुवा यार, म्हणजे काही म्हणा असं काही बनव, ती भारीच लागतं ते. हा बस झाली एवढी तारीफ. ठीक आहे, बस झालं. खोटी मोठी का होत नाही, पण तारीफ तर केली ना, बस झाली. पोळी पिझ्झा बनलेला आहे आणि आता मी ऋषीला खायला पण दिलेला आहे. कसं झालंय? मस्त आलंय, पण सिरियसली चांगलं आलेलं आहे. ना, मस्त लागतो आणि हेल्दी पण आहे. आणि त्यामध्ये ना मी पालकाची पानं पण टाकलेली अजून हेल्दी बनायसाठी. तसं तर तो पालक खात नाही, म्हटलं असंच कशात पण मिक्स करून त्याला पालक खाऊ घालणार मी आता. केसा लगा भाई साहब. मस्त. असं जर तू टाकून ये ना याच्यावर काही पण दिलं ना, मी मेथी वगैरे सगळं खाऊ शकतो. तुला असंच खाऊ घालावं लागत जाईल मग आता सगळं काही. लिटरली हेल्दी पिझ्झा आहे माहिती का. बाहेर एकदम मस्त हवा सुटलेली आहे, आपण बाहेर जाऊ. चल बाहेर बसूया. खुर्ची पण आहे तिथे मस्त. इथं बाहेर. हा, आता ना आम्ही आमच्या ओपन टेरेसवर आलेले आहे आणि इथे ना खूप सुंदर वाटतंय, असं निवांत वाटतंय, मस्त रिलॅक्स करायला भारी नाही जागा. एकदम मस्त आहे. आपण इथे ना वरती आता शेड पण मारून घेऊ, त्याच्यानंतर काय होईल, इथं आपल्याला बसता पण येईल. पाऊस वगैरे चालू हा, असताना. पाऊस चालू असताना मस्त इथं बसता येईल आपल्याला. तो खालचा पाळणा पण वरती घेऊन येऊ आपण. हा यार, तीच माझी प्लॅनिंग आहे. आपण इथं वरती शेड करून घेऊ आणि मस्तपैकी इथं पाळणा ठेवू असा. हा, आणि दोघं झाडं असं साईडला खूप भारी वाटेल. आपण त्याच्यावर मस्त रिलॅक्स करतो. पावसाळ्यात तर लय भारी मजा आहे. खालून तू मॅगी बनवून आणायची, बटाट्याची भजे वगैरे, मस्तपैकी कोल्ड्रिंक. पावसात पण कोल्ड्रिंक, थंडीत पण कोल्ड्रिंक. चहा वगैरे तर मला आवडतच नाही, कोल्ड्रिंक पण लिमिटेड, जास्त नाही आवडत. पण चिल आउट करायला एकदम भारी. एवढा आभाळ आलेलं आहे पण पाऊस कुठं गायब आहे काय माहिती. बघ ना किती असं घनदाट झालेलं आहे, पण पाऊस कुठं गायब झाला काय माहिती यार. असा धो 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 पाऊस आला पाहिजे ना, एकदम मस्त. मग मी पावसात फुल एन्जॉय करणार. हर्षदला मला तर मस्त पावसात नाचायचं यार. हा, आपण इथे शेड लावायच्या पहिले इथं मस्त पावसात भिजून घेऊ. हा, एकदम भारी. पाऊस आला पाहिजे ना. पण ऋषीची इच्छा होती पाऊस यायला पाहिजे, तर बारीक बारीक पाऊस पण चालू झालाय.
पण या बारीक पावसात माझं मन नाही भरणार. जोरदार पाहिजे ना. आणि पावसाळा चालू झाला ना की असं कुठेही नजर जाऊ द्या, किती भारी वाटतं बघ ना. असं आपलं शहर असं मस्त किती भारी वाटतंय. उन्हाळा होता तर सगळीकडे धूळ धूळ होती, आता सगळीकडे मस्त हिरवगार वातावरण आहे. जिकडे बघा तिकडे वातावरण सुंदर दिसायला लागतं. त्या साईडला डोंगर बघ ना पूर्ण झाकलेले आहे. झाकले ते पावसामुळे तिकडे पूर्ण झाकलेले. त्या साईडला चांगला पाऊस चालू आहे, इथंच पाऊस नाही फक्त. हर्षदला तर आता थंडी वाजतीये, त्याच्यात चड्डी पण एवढीशी घालून आलाय. तेवढीच चड्डी घालतो. उन्हाळा पावसाळा हिवाळा तेवढीच चड्डी. पुशअप चॅलेंज करू. नको, हरलो मी. नाही एकदा ट्राय. पुशअप नाही, उठक बैठक मारू. चालेल ना. ए तुमच्या पाया दुखतील परत तुम्ही मलाच डोक्याला ताण द्याल. पाया दुखताय पाया दुखताय पाया दुखताय. चॅलेंज कसं आहे ते तर ऐकून घे. मी हर्षदला आहे ना खांद्यावर घेणार, मग उठक बैठक मारणार, मग हर्षद मला खांद्यावर घेणार. मग हरला का? चल आपण एक्सरसाइज करू ना. आता कुठे संध्याकाळच्या टाइमला एक्सरसाइज. सकाळ सकाळी उठायचं लवकर, मग एक्सरसाइज करायची. चिल वाटतंय. दिवसभर आभाळ राहतं ना, त्यामुळे सोलर वीज पण कमी जनरेट करतय. किती आज तर 11 युनिट पडले. उन्हाळ्यात किती 30 युनिट पडत होते, आता 11 डायरेक्ट. होईल सकाळी वगैरे होत जाईल जनरेट, संध्याकाळच्या टाइमला आभाळ आल्यावर शक्यच नाही. आता दिवसभर असंच आभाळ आहे ना, त्यामुळे कमी जनरेट होतंय. पुरतील आपल्याला, कारण आपला एसीचा वापर बंद होऊन जाईल. हा आणि मी आता टाळणार आहे गरम पाण्याने आंघोळ करायला, कारण गरम पाण्याने आंघोळ केलं ना स्किन लय वेगळी होऊन जाते, डॅमेज होते स्किन, हेअर्स पण डॅमेज होता. इट्स बेटर ना थंड पाण्याने आंघोळ करणार आहे मी. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा हा एरिया काहीच डेव्हलप नव्हता, काहीच नाही. आता बघ जिथं नजर जाईल तिथं नुसते घर 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 दिसताय. आता आहे ना हर्षद पुशअप मारून दाखवणार आहे. या थांब पहिले बॉडी दाखवतो. हा दाखव. कुठे कुठे बॉडी कुठे? अरे बॉडी कुठे कुठे? बेंबी दाखवली बस. मार पुशअप मार. हे पुशअप आहे, हे पुशअप आहे. हा हे कोणते पुशअप आहे काय माहिती. नीट सरळ. बस झालं, संपले. 2 पुशअप मारले आणि संपले. ठूस झाला. हात दुखतोय, मसल मसल दुखतंय का? अरे बापरे. आता आमच्या सर्वांचे जेवण झालेले आणि आम्ही मस्त हॉलमध्ये निवांत बसलेलो आहे आता. आणि आई पण आता आमच्यामध्ये बसलेले आहे. खूप दिवसांनंतर सगळे पांढरे केस झालेले. 2-3च केस काळे दिसत आहे, बाकी सगळे पांढरे केस आहे. आता लावा ना मेहंदी वगैरे काहीतरी. आणि तुम्हाला माहितीये का हर्षद आज ट्युशनला नाही गेलेला आहे. तुम्हाला उठवलं का नाही मग? मी त्याला लक्ष दिलं तर काय म्हणतो, मला मम्मीने दादाने नाही सांगितलेलं आहे म्हण ट्युशनला जायला. तुला घरी काय भिंड खुशाल तू ट्युशन सोडून घरात राहशील. आता कसं काढतो तू? मम्मी ओरडती तरी. हा अशा हाणाने त्याला 2-4 दलिंदर नुसतं काय नागपुडे फिंदर राहायचं अशा मारे ना. आता उद्यापासून जायचं ट्युशनला. दात पण काढतोय वरतून. एवढं काय झालं? पण मग तुला सांगेल ट्युशन आपण ट्युशन लावलं कशासाठी? तू घरी अभ्यास करत नाही म्हणून. मी की नाही टायमावर त्याला म्हटले होते हर्षद तुला ट्युशनला नाही जायचं. तो म्हणला की मला मम्मीने नाही सांगितलेलं आज ट्युशनला जायला. मग तू घरी थांब. गच्चीवरून उडी मारशील का? मारशील? हे बाई मला ताकद नाही बोलायला, इतका मार खाल्ला असता तू आज. कान पकड, सॉरी म्हण. सॉरी. आणि दात काढायचे नाही असं कोणी बोलत असल्यावर बरं का. मोठा माणूस जर बोलतोय ना तर शांतपणे ऐकून घ्यायचं, प्रत्युत्तर देत नाही बसायचं. हे दात काढतोय मम्मी बोलती तर. आज पण मी तुला नीट समजून सांगितलं ना, मोठे जर ओरडता लहान पोराला तर कशासाठी ओरडता? अरे तू तरी काहीच मार नाही घालला. हर्षद मम्मी पप्पा मला खूप मारत होते. आता तुला सगळ्या गोष्टी भेटताय, तू ट्युशनला वेळेत गेला पाहिजे, तुला मोबाईल येते, सगळ्या गोष्टी हर्षद तुला. नाही उद्या मला नाही उठवलं ना पहिलं हिला आणणारी मम्मी. आरोईलाच फटके बघ मग उद्या. आता नाही मी पहिले अलाराम लावणार आहे उद्या. हर्षदच्या ट्युशनचा अलाराम मला वाजला अलाराम की हर्षदला मी ट्युशनलाच पाठवणार आहे. जाणार आहे ना उद्यापासून? प्रॉमिस कर. प्रॉमिस. उद्यापासून ट्युशनला जाणार आहे ना? नाही ते एक काम कर, ट्युशन सोड, तू सेल्फ स्टडी कर. हा घरी करतो का? घरी करतो का सांग, आपण आताच निर्णय घेऊ. घरी अभ्यास करशील का? पण हो. मला तर हेच वाटतं ट्युशनची काही गरज नसती. मला सांगा शाळेचा अभ्यास करायला ट्युशनचा अभ्यास करायला अभ्यासिकाचा अभ्यास करायला काय लावणार आहे अजून? त्याच्यापेक्षा सेल्फ स्टडी करायची. बरोबर आहे? पटतंय तुला ही गोष्ट? हो मी काय तर त्याला टाइम फिक्स करून द्या, कोणत्या वेळेत त्याला काय करायचंय, व्हिडिओ एडिट हा. कधी मी करायचंय, सांगतो. काय सर्व. मी ना 1:30ला शाळेतून येतो, मग 3 पर्यंत सगळं जेवण वगैरे होतं. 1:30ला शाळेत होतो, 3 पर्यंत जेवण होतं. हे लॉजिक मला नाही कळलं. सकाळी लवकर उठवलं. हा ठीक आहे, थोडा आराम बिराम करून. ओके. हा मग 3 ते 5 अभ्यास करत जाईल आणि 4-5 ओके 2 घंटे अभ्यास. हा मग 5 ते 6 आहे ना, 5 ते 6 म्हणजे तुझं काही शूट वगैरे असेल ते हा, करून shoot घ्यायचं. वगैरे. 7 वाजेपर्यंत करून घ्यायचं. आपल्याला जेवायला तसा पण उशीर होतो. हा त्याच्या पुढं
त्याच्यानंतर मग मी एडिटिंग करत जाईल, त्या मी जे शूट केलेलं आहे त्याची एडिटिंग करत जाईल, जेवण करत जाईल आणि परत जे 3 ते 5 जे केलंय का त्याचं रिमाइंडर करत जाईल. ठीक आहे, व्हेरी गुड व्हेरी गुड. सॉरी या, लागलं का तुला? नाही लागलं नाही लागलं नाही लागलं नाही म्हणतो अजून. हा? हा? नाही तसं त्याचे लागलं नाही काय म्हणतात त्याला चार्ट तयार कर एक अभ्यास. हा, एक चार्ट तयार करायचा आणि भिंतीवरती लाव. लहानपणी आपण पण असे चार्ट बनवलेले. चार्ट बनवायचो पण एक पण सक्सेस नाही व्हायचा. तेच ना, मी तेच म्हणत होतो, लहानपणी आम्ही चार्ट बनवलेले पण ते सक्सेसफुल झाले नाही. तर चार्ट वगैरे बनवायला पाहिजे ना, हॅबिट तर चांगली आहे. बट जाऊ द्या, गेलं ते लहानपण. आता हर्षदचं चांगलं लहानपण आहे. मला असं वाटतं हर्षद एकदम मोठा माणूस झाला पाहिजे. असा मोठा नाही, असा मोठा म्हणजे हायटेड पण नाही, असा मोठा फेमस माणूस झाला पाहिजे. होणार आहे ना? हो, तुझ्यासारखा. माझ्यापेक्षा जास्त हो, मी काहीच नाही फेमस. आम्हाला किती भारी वाटेल आमच्याच घरातला माणूस एवढा फेमस असल्यावर. अरे बा, तो हर्षद गाडेकर नाही का, तो माझा भाऊ आहे. मला किती प्राऊड फिलिंग होईल. तुला होत नाही का अशी प्राऊड फिलिंग बाहेर कोणी तुला म्हटल्यावर की अरे ऋषी दादा तुझा भाऊ आहे का? तू हो, मला लय होतं कोणी पण ते ऋषी दादाची मम्मी चालली इतकं असं. तुला म्हणत नाही का कोणी फार ऋषी मी दादा? आजचीच गोष्ट सांगतो तुला. आज आमच्या शाळेत ते मी सांगितलं नाही का सकाळी प्रोग्राम होता, तर दुसऱ्या शाळेतले पोरं आलेले होते. ते सगळे मला ओळखत होते. तू ऋषिकेश दादाचा भाऊ आहे ना, ऋषिकेश दादाचा भाऊ. प्रत्येकाने एक बी असं पोरगा पोरगी नाही त्याने विचारलं नाही, प्रत्येकाने विचारलं. बरं, मग याच्यासाठी परिश्रम घेतले ना मी इथपर्यंत येण्यासाठी. म्हणजे अजून मी फर्स्ट स्टेपवर आहे. तर मला असं वाटतं तू पण हळूहळू त्या फर्स्ट स्टेपच्या कुठेतरी खालच्या स्टेपवर यावं, त्याच्यानंतर डायरेक्ट माझ्या पुढे 10व्या स्टेपवर जावं, 100व्या स्टेपवर जावं. अजून एक गोष्ट आहे, मी सायकल घेऊन येत होतो, ते एक छोटं पोरग होतं. त्यांनी मला आवाज दिला हर्षद म्हणून. मग मी पाहिलं तिथंच होता. मग मी त्याला विचारलं काय झालं, तो आणि तू ऋषिकेश दादाचा भाऊ आहे ना, मी त्याचा लय मोठा फॅन आहे, मी भेटलो होतं सांग म्हणे त्याला. अरे बाबा, छोटा होता, खूप छोटा होता, शाळेतून येत होता. बघ मग आता ही आपण प्रेम कमवलेली संपत्ती आहे, ही संपणार आहे कधी? नाही. हा, मग त्यासाठी तुला पण मेहनत घेणं पडेल. अशी संपत्ती तुला पण कमावं लागणार आहे. यस. आता तोंड धुवून अभ्यास कर पळ. रडूला जवळ आहे बोललो कुलू गंगा जमुना लगेच चालू होऊन जात्या. पोरगी ती पोरगी लगेच रडायला लागते. मम्मी सॉरी सॉरी माझी पोरगीच होती पण लगेच रडूला जवळ आहे लगेच. पोरगी होऊन आला असता तुम्हाला राखी बांधली असती. आता आता वेळ झालेली आहे ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटत नेक्स्ट ब्लॉग.